जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे माध्यमिक विद्यालय तरवाडी येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री प्रेमदास राजाराम पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 5 जुलै 2026 रोजी धुळे शहरातील श्री मॅरेज लॉन्स या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील, प्रमुख अतिथी म्हणून जवाहर शिक्षण प्रसारक संस्था अध्यक्ष आप्पासो भगवान गर्दे, माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार, युवा मोर्चा भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश गर्दे, इंदादेवी आश्रमशाळा चेअरमन अण्णासाहेब सुरेंशी, प्रदेश सरचिटणीस धनगर समाज महासंघ सुनील भाऊ वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी सतीलाल कोडी, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर पाटील, निकुंबे येथील भुरा पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ईश्वर भटू पाटील भडगाव आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री प्रेमदास राजाराम पाटील हे मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ कार्यक्रम पार पडला। 10/7/1995 साली शिक्षण विभागात शिक्षक म्हणून ते कार्यरत झाले। दिनांक 30/6/2026 रोजी सेवानिवृत्त झाले। असा प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला। दीर्घ शैक्षणिक सेवा काळ श्री पाटील यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ घडवून आणली। विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड, शिस्त, नैतिक मूल्य आणि सामाजिक जाण निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले। त्याच्या कुशल नेतृत्वामुळे विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत त्यांनी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयाचे वातावरण निर्माण केले। यावेळी समारंभात संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल श्री प्रेमदास पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली। शिक्षकांचे खरे समाधान विद्यार्थ्यांच्या यशात आणि त्यांच्या चांगल्या संस्कारात असते असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। यावेळी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री पाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर आयुष्य निरोगी, आनंदी आणि समाधानाची जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या। भावनिक वातावरणात समारंभ कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर मोठ्या संख्येने आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातलग, शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। राजसाहेबांनी जेवढे समाजावरती सगळ्या समाजावरती सगळ्या केलं, येणाऱ्या काळामध्ये हा कुणाल पाटील सुद्धा तेवढ्याच मोठ्या पदावर असो किंवा नसो, पण तेवढ्याच हा विश्वास करते तुम्हाला सर्वांना नक्कीच देतो। तुम्ही सर्वजण आज म्हणजे भरपूर सुंदर कार्यक्रम आज श्रद्धा समाजाच्या माध्यमातून झाला। सर तुम्ही सांगितलं की आजारात ते आजारा उभं आहे, तुम्ही बाकीचे काहीच करू नका, फक्त आम्ही जवळ सभा आहे सभा भाषणे करत नका, तेवढं तर तुमचा आवाज असं असला सुद्धा तुम्ही एवढं सुंदर त्या ठिकाणी म्हणून आणि गणेशाला बसला की डोळ्यामध्ये मागे येतात। तुम्ही सुरुवात केली तेव्हाच आमच्या बऱ्याच मागणीच्या डोळ्यामध्ये पाणी घेतलं, त्यामुळे तुम्ही नक्की आमच्या पुढच्या करता मला उभं आहे ना, मला पण साचू आहे आता काय तर तुमच्या पुढच्या आमच्या सगळ्या कार्यक्रमाची सूत्रसंचालन आणि सर्व वक्ते मनाची जबाबदारी आपण भविष्यामध्ये घ्या असं त्याची अपेक्षा व्यक्त करतो। तुम्हाला तुमच्या सर्व कार्यकर्ता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अजून यश चांगलं देऊ, तुमच्या हातून समाजाची सेवा करू असं शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे ग्रामीणमध्ये 90 आणि 90च्या दशकानंतर धुळे ग्रामीणच्या वातावरणामध्ये एक विकासाचं झंझावात निर्माण करण्याचं काम स्वर्गीय
योजनेच्या माध्यमातून या धुळे ग्रामच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा कशा पद्धतीने पोहोचवता येईल याच्यासाठी साहेबांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि त्यांच्या सोबतीला असलेले स्वर्गीय भाऊसाहेब मधुकररावची गर्दी असतील आणि संपूर्ण जवाहर गट असेल. खरं पाहिलं तर महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघाच्या सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला खऱ्या अर्थाने दाजी साहेबांनी या मतदारसंघामध्ये राबवला. वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना सत्तेमध्ये आणि विकासामध्ये कशा पद्धतीने सामावून घेता येईल, सर्वांना प्रातिनिधिक स्वरूपात कशा पद्धतीने न्याय देता येईल आणि त्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा मुद्दा घेऊन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मारून साहेबांनी शेवटपर्यंत काम केलं. दाजी साहेबांचं एक सक्षम नेतृत्व आणि या माध्यमातून जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेची निर्मिती, धुळे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचेल तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला विकासाच्या दिशेने जाता येईल हा एक उदात्त हेतू घेऊन जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेची निर्मिती साहेबांनी केली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे. बाबासाहेब महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्था आपण पाहतो. रयत शिक्षण प्रसारक संस्थेनंतर एकमेव शिक्षण प्रसारक संस्था होती जवाहर शिक्षण प्रसारक संस्था, शिवाजी विद्यापीठ प्रसारक संस्था, ज्या ठिकाणी मतदारसंघाच्या सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी कुठलाही एक रुपया न घेता नोकरी देण्याचं अत्यंत पुण्यदायी साहेबांनी अविरतपणे केलं आणि तो विकासाचा झंझावात येत असताना दाजी साहेबांनी ज्या पद्धतीने सिंचनाच्या दृष्टीने अक्कलपाड्यासाठी मोठ्या प्रकल्पाची निर्मिती केली, त्याचप्रमाणे गावागावात छोट्या मोठ्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून सिंचनाची निर्मिती केली आणि शेतीचं जीवनमान कशा पद्धतीने उंचावता येईल याच्यासाठी प्रयत्न केला. त्याच पद्धतीने शिक्षणाला माध्यम ठेवून शैक्षणिक पद्धतीने या मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने होईल याचं नियोजन आणि आरेखन अत्यंत सुंदररित्या दाजी साहेबांनी केलं. समृद्ध होण्याच्या दिशेने जात होता त्याच पद्धतीने शिक्षणाच्या माध्यमातून समृद्धीच्या दिशेने नेण्याचं काम दाजी साहेबांनी केलं. बाबासाहेब आपण भाग्यवान आहात. मी बऱ्याच ठिकाणी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जर गेलो त्या ठिकाणी बोलण्याचा योग येतो आणि मी त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. साहेबांनी शैक्षणिक हिरवाई ज्याप्रमाणे शिवाराची हिरवळ निर्माण केली आणि त्या पावलाला पाऊल ठेवून आपण अत्यंत सुंदर पद्धतीने सिंचनाचं काम केलं. म्हणून पाणीदार आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपला लौकिक आहे. साहेबांनी या सिंचनाच्या हिरवळीबरोबर विकासाची हिरवळ निर्माण करण्यासाठी विकासाची दिशा, विकासाला योग्य दिशेने सर्वसामान्य माणसाला नेण्यासाठी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. म्हणून आमच्यासारखा गावातला सर्वसामान्य असलेला परिवार, ज्या परिवाराला अत्यंत सर्वसामान्य अशी ओळख होती, त्या परिवारात कुठलाही आपण साहेबांनी विचार न करता आदरणीय भाऊसाहेब आणि दाजी साहेबांनी आमच्या या परिवाराला आमच्या अण्णासाहेबांच्या माध्यमातून नोकरी दिली आणि त्यामुळे आमच्या परिवाराला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा मिळाली. ठीक आहे.